कुठे निघालोय आपण? आम्ही एकाच ठिकाणी जातो नेहमी शनिवार. Gonna stay in this moment. Gonna lay here on the grass. किती ते सिस्टमॅटिक बघून ना असं मन भरून आलं काय? भरून आलं वा. दादाचा आवाज पूर्णपणे गेलाय. आहो कसं पनीर बांधतात आणि मी कसं बांधलंय बघा. किती म्हणजे किती ॲक्युरेसी असावी ही. तरी पण पनीर माझं छान बनणार आहे बरं का. जरी तुमचं मन भरून आलं असलं. माझं अजून एक्सरसाइज सुरू आहे. 8 वाजता आहेत. मी मध्येच ब्रेक घेतला आहे कारण मला ना वेट ट्रेनिंग शिकायचं आहे. मी यूट्यूबला एक व्हिडिओ लावणार आहे आता आणि ते बघून बघून ट्राय करणार आहे बेसिकपासून. Of all the magic places in the world I've been to, this is where my heart is. Oh, you know it's true. No. हा शनिवारचा व्लॉग आहे. शनिवार म्हणजे काही जणांसाठी सुट्टीचा दिवस, तर काही जणांसाठी म्हणजेच आमच्यासारख्या स्त्रियांच्यासाठी घरातील राहून गेलेली सगळी कामं पूर्ण करण्याचा दिवस. पण मला असं नेहमी वाटतं की आठवड्यातला किमान एक दिवस असा असावा ज्या दिवशी आपण फक्त कामासाठी नाही तर स्वतःसाठी जगावं. म्हणजे ना सकाळच्या ब्रेकफास्टचं जेवणाचं दोन्ही वेळच्या अजिबात टेन्शन असायला नको. पण असं होतं का हो? नाही. तर हे बघा अशा पद्धतीनं मी आज वेट ट्रेनिंगला सुरुवात करते आहे यूट्यूबवरती बघून. आणि खूप छान अगदी शिस्तीत व्यवस्थित समजेल अशा भाषेत हा व्हिडिओ होता. आणि आहोसुद्धा होते ऑब्झर्वेशनसाठी. त्यांना येतं हे सगळं म्हणूनच मी त्यांना ते आहेत शनिवारी घरी तेव्हाच हे स्टार्ट करते की आपल्याकडून काही चुकायला नको आणि काही दुखापत व्हायला नको म्हणून. Faces, and perhaps I'm going back. उत्साहाच्या भरात वेट ट्रेनिंग पहिल्याच दिवशी खूप सारं केलं आहे मी. म्हणजे इतकं करायला नको होतं. अगदी 10 मिनटं वगैरे पुरेसं होतं. पण मी जवळपास 20 ते 25 मिनिटं केलेलं आहे. आता उद्या मला उठता यायला हवं. अंग दुखणार माझं. आणि म्हणूनच मी इथे प्रोटीन पावडर पिते आहे. The thing is, I've got more love here than I can bear. Ooh. आज ना मी देवघर साफ करायचं ठरवलं आहे. आणि मला खरंच आठवत नाही आहे की मी लास्ट टाईम ते कधी क्लीन केलं आहे. म्हणजे आता पूर्णपणे मी देवघर तर काढणार नाही आहे. खालचे ड्रॉवर काढणं म्हणजे एक लिटरली 2-3 तासांचं काम असणार आहे. मी अगदी वरून हे सारं क्लीन करणार आहे. पण त्या अगोदर सगळ्यात अगोदर की देवांना पहिला स्वच्छ करून घेणार आहे. बऱ्याच वेळा मला कॉमेंट येतात की इथे सिंकमध्ये घेऊन तू कसं काय क्लीन करते. मला हा प्रश्न पडतो की आपण या ज्या काही देवांच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत त्या पितळेच्या आहेत काही चांदीच्या, तर या कुठे क्लीन करणार ना. सिंकला घेऊनच इथं क्लीन करायला हवं. तरच छान व्यवस्थित आपण देवांना स्नान घालू शकतो, अंघोळ घालू शकतो. आता अंघोळही म्हणू नये. मला काय वाटतं माहिती आहे ह्या अशा नियमाटींमध्ये अडकण्यापेक्षा ना थोडं आपण श्रद्धेकडे लक्ष देऊया. मनापासून देवावरती श्रद्धा ठेवूया. बस. देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो. मनापासून भक्ती करूया. लहान मुलं खरंच कधी कधी असे काही प्रश्न विचारतात ना. हा माझा प्रीती छोटा होता ना एवढे प्रश्न विचारायचा की काय सांगू. पण तसे आता वय जसं वाढलं आहे तसा प्रश्नसुद्धा बदलला आहे की जे लॉजिकली त्यांना करेक्ट वाटतं आहे ते आत्ताची मुलं ही जेनझी मुलं विचार करतात आणि त्या पद्धतीनं आपल्यालाही विचार करायला भाग पडतात. त्याने ना मला परवा विचारलं की एकादशी, संकष्टी चतुर्थी, गुरुवारी अशा दिवसांमध्ये नॉनव्हेज खायचं नाही असं आम्ही म्हणतो ना आणि तसे नियम फॉलो करतो. तर तो मला बोलतो की देव फक्त अशाच लोकांना बघतो आहे का वरून, ऑब्झर्व करतो आहे का की जे या माझ्या दिवसांमध्ये नॉनव्हेज खात आहेत. मग देव अशा लोकांकडे का नाही बघत जे चोऱ्या करतायत, वाईट वागतायत, रेप करतायत, मर्डर करतायत. अशा लोकांकडे देवाचं लक्ष नाही का. आणि अशा गोष्टी करताना त्यांना देवाची भीती नाही वाटत का. का फक्त या दिवसाला नॉनव्हेज नाही खायचं, त्या दिवसाला नॉनव्हेज नाही खायचं आणि हे करताना देवाला घाबरायचं का. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही देवाला घाबरून या दिवशी नॉनव्हेज खात नाही का. तर खरं सांगा मैत्रिणींनो काय उत्तर द्यायचं अशा वेळेला की ही जी काही वाईट कर्म सुरू आहेत की बायका धडाधड नवऱ्यांना मारतायत. आता तर मी एक न्यूज वाचली की ज्यामध्ये बाईने नवऱ्याला मारून मिक्सरमध्ये कुटलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव की अशा वेळेला खरंच
देव आहे हे विसरतात का ही लोक? म्हणजे बघा ना, आपण मूर्तीपूजा करताना किती सारे स्वतःला नियम घालून घेतो की हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, एवढ्याच वेळेपर्यंत देवपूजा झाली पाहिजे, देव इथेच घासायला नको, देव असंच, देव तसंच. अरे पण या ज्या काही वाईट कृत्य ही जी काही घडत आहेत, ही करताना या लोकांना देव आहे याचा काही विसर पडतो का? त्यांना नाही कशाची भीती वाटत का? हा असा थोडक्यात त्याचा प्रश्न होता. म्हणजे मीच लिटरली थोडा वेळ विचारामध्ये गेले की काय उत्तर द्यायचं आता याला. मोशी एरियामध्ये जर का तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला देवाचं साहित्य खूप छान छान असं घ्यायचं असेल ना, तर शिव रोडला एक नवीन शॉप झालेला आहे. हा कपडा तिथूनच आज सकाळी आहोंनी आणला आहे. एकादशी आहे, म्हटलं चला आजच याचं उद्घाटन करूया. तर देवाकडे कधी कधी कसं आहे माहिती आहे, काही मागायला जायचंच नसतं किंवा देवपूजा ही काही मागण्यासाठी करायचीच नसते. ती फक्त आणि फक्त जे काही आपल्याला मिळालं आहे ना, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच करायची असते. जे काही घडतंय त्यातही देवाचीच कृपा शोधायची आणि मगच आपलं आयुष्य खूप 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 सुंदर वाटायला लागतं. चला, ताजं पनीर आहे हे, जे मी माझ्या पद्धतीनं काल रात्री सेट करून ठेवलं होतं. बनलं आहे की नाही? असंही बनतंच. आहोंचं म्हणणं असतं खूप सारं वेट ठेवायचं त्यावरती, अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. अर्थातच हे थोडंसं सॉफ्ट झालं आहे, पण मला याचे काही पराठेच करायचे होते, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे बघा, यामध्ये मी काय करते आता, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचं चाट मसाला आणि धने जिरे पावडर आता बनवलेली संपली आहे म्हणून थोडासा हा गरम मसाला, खूप सारी कोथिंबीर. हे झालं पराठ्याचं स्टफिंग रेडी. मी काय केलं आहे, बीट फक्त सोलले, म्हणजे साल काढली आहे आणि मिक्सरला फिरवून घेतले आणि त्यामध्ये फिरवतानाच हिरवी मिरची मी ॲड केलेली होती. बस एवढंच. आता हे सारं छानपैकी मळून घ्यायचं, थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि अगदी टेस्टी बनतात हे बीटचे पराठे. पूर्वी मी नेहमी करायची, हल्लीच मी याचं प्रमाण कमी केलं आहे, पण करायला हवं. बीट खायला हवं आणि या निमित्ताने पनीरही खाल्लं जातं. प्रत्येक वेळेला पनीर भाजीतूनच खायला हवं असं नाही ना, तर पनीरचे पराठे, पनीरची बुर्जी आणि पनीरची भाजी हे असे काही ऑप्शन आहेत. अजून आपण सॅलडमध्ये वगैरे पण पनीर यूज करू शकतो. I do, I'm coming home to you. And I don't know what तुम्हाला मी ज्या काही प्रीतीच्या प्रश्नाबद्दल बोलली आहे ना, त्याबद्दल तुमचं मतसुद्धा मला ऐकायला आवडेल कारण कसं आहे माहिती आहे, खरंच मलाही कधी कधी प्रश्न पडतो की बघा ना, आता राम मंदिर तिथेसुद्धा चोरी, अफरातफर. म्हणजे ते पुजारी रोज त्या देवाच्या सानिध्यात आहेत, देवपूजा करतायत, देवाची भक्ती करतायत, सेवा करतायत. त्यांना नसेल का हो भीती वाटली ही काही कामं करताना? आणि सहज लोक देव 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 करतात, खूप काही करतात. मी देवाचं असं करते, मी देवाचं तसं करते, पण वागताना त्यांच्या अजिबात दिसत नाही हो कधी कुठे की त्यांना देवाची भीती असेल. त्यांच्या वागण्यात चांगुलपणा आहे, विचारांमध्ये पॉझिटिव्हपणा आहे, इतरांबद्दल चांगले विचार आहेत. अगदी अपोजिट असतं कधी कधी काही लोकांचं. खूप देवदेव करतील, पण त्या मूर्तीपूजेपुरतंच देव असतो का? नक्की मला आवडेल तुमचंही मत याबद्दल आज या व्हिडिओच्या खाली नक्की व्यक्त व्हा, कारण मलाही जाणून घ्यायचं आहे की माझ्या व्ह्यूअर्सचं काय म्हणणं आहे या बाबतीत. मी काय म्हणते, तर गरज आहे का पाणी घालायची? आत्ता कुठं थोडंसं ऊन पडतंय, तर लगेच भरून ठेवल्या कुंड्या सगळ्या. हे बघ, काय झालं? पानं सुकली. हा बेल आहे, बेल. उन्हामुळे झालं असेल तसं. आणि ही माझी तुळस, किती गोंडस आहे. चला, एकादशी दिवशी ना ती तोडायची नसते, नाहीतर मला हे बघा ना किती वाढली आहे. मी इथला शेंडा काढला होता, तर आता ही किती छान फुलली आहे. गणपती बाप्पा मोरया. मोरया. चला, कुठे कुठे आहो? माहेरी. नाही सांगा ना प्लीज, तुमच्या तोंडून ऐकायचंय. कुठे निघालोय आपण? आम्ही एकाच ठिकाणी जातो नेहमी शनिवार रविवारी, टेलरकडे. चला, ब्लाऊज शिवायला द्यायला. हाच तो रस्ता, ज्या रस्त्यावरचं मी पाणी दाखवलं होतं व्लॉग मध्ये, आणि तेही आहोनी जेवढं शूट केलं होतं तेवढं. आणि इथेच आहे ना दुधाचं, कुठे गेलं? मुरुम टाकला होता मी थोडा. हे बघ, त्याने किती मोठा खड्डा प्रोव्हिजन झाला. चालू केली आता की पुन्हा पाऊस पडल्यावर असं व्हायला नको. हे बघा ही गर्दी,
इथे आतमध्ये गर्दी दिसते, इथे दूध आणायला. आणि काय नदी वाहत होती इथे. तुम्हाला मजा आली असेल ना पण त्या नदीतून जायला. होय. आ? तर हाच तो रस्ता काय रस्ता आहे. बघा. हा असा रस्ता आहे. किती वाईट अवस्था आहे रस्त्याची या. मस्त वातावरण आहे ना. ज्या रोडवरती अशी झाडी असते ना, किती सुंदर वाटतात बघा हे रस्ते. आ? मस्त ना. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आज मी ज्या काही साड्या द्यायला निघाली आहे, चंदेरी आणि ती महेश्वरवरून ऑर्डर केलेली महेश्वरी किंवा ती बेंगॉली. आता या साड्यांवरचे ब्लाऊज कसे स्टिच करायचे याचा विचार करते. जी बेंगॉली साडी आहे ना, जिच्यावरती ब्लाऊज पीस मिळालेला नाही आहे, तर मी टेलरलाच विचारणार आहे की आणशील का याच्यावरती मॅचिंग असं पीस आणि देशील का बनवून छानसा ब्लाऊज. बघूया तयार होतोय का. सध्याचं एवढंच राहिलंय. साड्या घ्यायच्या, स्टिच करायला द्यायच्या, ब्लाऊज स्टिच करायला द्यायचे, नटायचं थटायचं, बस एवढंच उरले. कुठेच जात नाहीये. आहो अॅनिव्हर्सरीला कुठे घेऊन निघालाय? देवदर्शनाला. नक्की ना? आणि अजून एका ठिकाणी नेणार आहे, तर ते मी आता रिव्हील नाही करणार आहे. बर, चालेल. एका छानशा ठिकाणी जाणार आहे आम्ही. खूप छानशा, जे बऱ्याच जे ठिकाण बऱ्याच स्त्रियांना आवडतं. बस एवढीच हिंट देते, जास्त काही नाही. All I know, all I know, all I know. हल्ली हे नेहमीचंच झालं आहे ना माझं, की जेव्हा केव्हा मी ब्लाऊज स्टिच करायला द्यायला येते तेव्हा मी या सुरोजला म्हणजेच लव स्टिच लेडीज टेलर इंद्रायणीनगर भोसरी या शॉपला किंवा या एरियाला नक्की दाखवते आणि मेन्शन करते. कारण हेच आहे की अजूनही मला कॉमेंट येतात की ज्या कोणी नवीन व्ह्यूवर्स जॉईन होतात किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात त्यांना प्रश्न पडतो की कुठे स्टिच करते ब्लाऊज, आणि त्यांनाच कळावं की हा एक बेस्ट टेलर आहे या एरियामध्ये म्हणून. तर जर का कोणाला खरंच अजून कॉन्टॅक्ट हवा असेल तरी नक्की कॉमेंट करा, मी नक्की देईन. तो खूप 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 छान ब्लाऊज स्टिच करतो. चला, आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये विशेष असं काहीच नाही आहे, कारण मी 2 वडापाव खाल्ले येता येता. आणि प्रितीशनी पण म्हणजे मला रोल आणायला सांगितले होते, तर त्याला मी रोल आणले होते. आहोंचा घसा खराब आहे, त्यामुळं त्यांनी मात्र यामधलं काहीच खाल्लेलं नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी असं मस्त गरमागरम माडगं बनवते आहे. माडग्याने काय होतं, सर्दी कमी व्हायला मदत होते असं पूर्वीचे लोक म्हणायचे. हां, आणि ते टेस्टीही लागतं. तर दुधामध्ये न बनवता पाण्यामध्ये बनवायचं मस्त मीठ घालून आणि तूप आणि गूळ घालून ते खायचं. चला, कधीतरी याची रेसिपी ही मी नक्कीच शेअर करेन. खूप छान लागतं. हां, फक्त एवढंच आहे की इकडे याचं पीठ मिळणं मुश्किल आहे. हे मला आईनं दिलं होतं. याच पॉझिटिव्ह नोटवरती मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज मी विचारलेल्या प्रश्नाबद्दल व्यक्त व्हायला विसरू नका. लव यू ऑल. बाय.